देखो, हमारा कहना ये है, ये कोई राजकीय आंदोलन नहीं था। अगर कल जाके हमने राजकीय आंदोलन किया तो लाठी हम पे लगाओ ना, हम पे चलाओ, हम नहीं डरते। लेकिन कल जो आंदोलन हुआ वहां पे कोई भी पॉलिटिकल व्यक्ति नहीं था, ये सोसाइटी के लोग थे। और उस बच्ची पे जो अन्याय हुआ, पूना से जो लोग वहां पे इकट्ठा हुए थे, उन्होंने वो आंदोलन किया था। अगर वहां पे वो लोग सुनने क्यों नहीं रहे थे? कोई पॉलिटिकल डिमांड नहीं थी। उनकी डिमांड थी कि आप अश्योरिटी दे दो कि ये जो क्रिमिनल है उसके ऊपर कैपिटल पनिशमेंट वहां पे दी जाएगी। वो अश्योरिटी उनको अगर स्टार्टिंग में मिल जाती, लोग थे, कॉमन लोग है, कॉमन मैन है, इनको कहाँ पे भी रास्ता रोकना वगैरह ये न करने वाले लोग हैं। लेकिन यही लोग जब गुस्सा करते हैं, यही लोग जब रास्ते पे उतरते हैं, तो इशू बहुत क्रिटिकल और इम्पोर्टेंट होता है। कल का इशू बहुत इम्पोर्टेंट था और ये लाठीचार्ज से छूटने वाला विषय नहीं, ये संवाद से छूटेगा, ये अश्योरिटी देने के बाद छूटेगा। कहा न कहा तो भी कल अश्योरिटी न मिलने के कारण ये 3 घंटा वहां पे रोड बंद किया गया। लेकिन अगर संवाद के माध्यम से ये विषय को हटाला जाता या चर्चा की जाती तो वो इतना बड़ा आंदोलन नहीं होता। लेकिन उनकी मांग है, वो एक्सेप्ट करने की जरूरत है। लोग देखना चाहते हैं आगे के 15 दिन में क्या होगा, इसलिए आगे के 15 दिन बहुत क्रिटिकल है। लोगों के मन में फिर एक बार पुलिस के बारे में, सिस्टम के बारे में विश्वास बढ़ाने के लिए। फाशी द्या, 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 फाशी द्या। लाठीचार्ज याच्यावरती तुम्ही आपल्या हिंदीमध्ये भूमिका मांडली, मराठी पोलिसांनी पण हे म्हटले की आम्ही केलं नाही लाठीचार्ज। बघा, लाठीचार्ज जर कोणावर करायचा असेल तर आमच्यासारख्या राजकीय व्यक्तींवर करा। आम्ही एखादं आंदोलन जर करत असेल आणि त्याच्यात कदाचित राजकीय हेतू आहे असं आपण समजा, तर आमच्यावर लाठीचार्ज केलं तर आम्ही काही वाईट वाटून घेत नाही। काल 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, एका चिमुकणीवर जो अत्याचार झाला आणि दुर्दैवाने त्याच्यात तिला मारलं गेलं, हे जे काय कृत्य होतं एका व्यक्तीला केलं गेलं, त्याच्या विरोधात ज्या स्पीडली, ज्या क्षमतेने आणि ज्या तत्परतेने ऍक्शन ही सरकारने तर पोलिसांकडे घेतली जायला पाहिजे, ती घेतली जात नाही। आणि लोकही अभ्यासू आहेत, त्यांचं मत आहे एवढे फास्ट ट्रॅक कोर्ट झाले, 10-10 वर्ष न्याय मिळत नाही, तर या चिमुकलीला न्याय कसा मिळणार? या हेतूतून कालचं आंदोलन हे सामाजिक दृष्टिकोनातून अराजकीय लोकांनी, कुणी कुठेतरी काम करतंय, कुणी प्रोफेसर आहे, कुणी स्वतःचा बिझनेस करतंय, कुणी शिक्षक आहे, कुणी कोण आहे, तर या लोकांनी मिळून ते आंदोलन केलं होतं। ह्याच्यात जर संवाद झाला असता, जर त्यांना विश्वास दिला असता तर आंदोलन 5-10 मिनिटात संपलं असतं। पण कुठंच विश्वास न दिल्यामुळे, संवाद न केल्यामुळे हे आंदोलन वाढलं गेलं। त्यामुळे तिथं कुणीही लाठीचार्ज खरं तर करायला नको पाहिजे होता। पोलीस आज जे काय बोलतील ते बोलतील, तो विषय वेगळा, पण जे काल सामाजिक आणि नागरिक म्हणून जे आंदोलन त्या ठिकाणी केलं गेलं, ते जे बोलतात ते खरं, हे आपण समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे संवाद करण्याची जरूरत, आणि जी मागणी आहे ती रास्त आहे। 15 दिवसांचं जे काय तिथं टार्गेट हे सरकारने त्या ठिकाणी दिलंय, याच्यात निकाल काढण्यासाठी ते 15 दिवस महत्वाचे आहेत। जर 15 दिवसात काहीच नाही झालं तर लोकांचा, सामान्य लोकांचा विश्वास हा सिस्टमवरनं आणि पोलीसवरनं त्या ठिकाणी उडून जाऊ शकतो। त्यामुळे कृपा करून सरकारकडनं या विषयामध्ये लक्ष घालून लोकांची जी मागणी होती ती केली पाहिजे। आणि लाठीचार्ज करायचा असेल तर आमच्यावर करा, पण सामान्य लोकांवर करू नका, हे मात्र त्या ठिकाणी सरकारला सांगतो। तुम्ही नेत्यांचा आवाज कदाचित दाबू शकता, पण सामान्य जनतेचा आवाज हा तुम्हाला कधीही दाबता येणार नाही, कारण का तो आवाज हा प्रामाणिक असतो। एवढंच सरकारला या ठिकाणी सांगतो।